सो स्टुडंट, नाव लेट्स सी अवर सेकंड प्रॉब्लेम. आता बघा काय दिलेलं आहे यामध्ये, एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इक्वल टू 0. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे हा आणि सिम्पली याला आपण मागील दोन प्रॉब्लेम सारखंच याला सॉल्व्ह करू शकतो. तर बघा आता सुरुवातीला काय करणार, ॲज युजल आपण पहिल्यांदा हे एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इक्वल टू 0 जशाच तसं लिहून घेणार. राईट. आता हे जशाच तसं लिहिल्यानंतर काय करतो आपण, सेकंड स्टेप काय असते आपली, सेकंड स्टेप असते की आपण कॉन्स्टंट टर्मला लेफ्ट हँड साइडला मूव्ह करतो. म्हणजे -5 इकडे गेला की +5. व्हेरी गुड. इतकं आलं लक्षात. आता काय करायचं, ही जी टर्म दिलेली आहे या टर्मला आपण काय करत असतो, कम्प्लिटिंग स्क्वेअर करतो. राईट. आता इथे कम्प्लिटिंग स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर या फॉर्म मध्ये आपल्याला ही टर्म पाहिजे. तर आपला ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, एक्स प्लस ए. सपोज करा ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर याला आपण काय लिहिणार, एक्स स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए चा स्क्वेअर. या फॉर्म मध्ये हे आपल्याला पाहिजे. म्हणजे आपल्याला बघा आता सध्या फक्त एक्स स्क्वेअर प्लस 2x एवढीच टर्म माहिती आहे. आता आपण काय करणार, तर आपण सिम्पली काय करत असतो, एक्स स्क्वेअर प्लस 2x जे आहे याला आपण 2ax या फॉर्म मध्ये लिहितो. म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय एक्स मल्टिप्लाय बाय काय करत असतो, या टर्मला 2 ने डिवाइड करतो. आता बघा 2 ने जर डिवाइड केलं तर आन्सर 1च येणार. म्हणजे आपण जर 1 घेतलं, 2 इंटू एक्स इंटू 1 2x येतं. याला आपण असं लिहू शकतो. किंवा हे जर समजलं नसेल तर बघा इथे दाखवतो मी करून, एक्स स्क्वेअर प्लस 2x ही टर्म आपल्याकडे होती. या टर्मला आपण या 2ax या फॉर्म मध्ये लिहायचं. मग आता काय करणार, एक्स स्क्वेअर जशाल तसा प्लस 2 इंटू एक्स इंटू 2 डिवाइड बाय 2 याला असं आपण लिहू शकतो. आणि 2 डिवाइड बाय 2 म्हणजेच काय होते, 1 होते. म्हणून आपण याला असं लिहिलं, एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू 1. आलं लक्षात. असं काउंट लिहिलं आपण. याला 2/2 पण लिहू शकत होतो पण उत्तर शेवटी 1च येणार आहे. म्हणजेच आता ही 1 म्हणजे काय झालेला आहे आपला, 1 म्हणजे झालेला आहे आपला ए. म्हणजे आपण 1 चा स्क्वेअर लिहिणार आता इथे. म्हणजे बोथ साइड लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडला 1 स्क्वेअर ऍड करणार आपण. तर इथे लिहिणार आता मी प्लस, इथे डायरेक्ट लिहितो मी आता ही स्टेप, प्लस 1 स्क्वेअर इक्वल टू 5 प्लस 1 चा स्क्वेअर. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आता हे बघा काय होतं, या पूर्ण टर्मला मी ह्या ब्रॅकेट लिहू शकतो. म्हणजे ब्रॅकेट कसा लिहिणार मी, एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मी असं लिहू शकतो या टर्मला. जर मी इथे 1 चा स्क्वेअर ऍड करतो तर बघा ही पूर्ण टर्मला मी असं लिहू शकतो. राईट. आता सिम्पली या टर्मला मी लिहिणार इथे एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. याच्यात काही प्रॉब्लेम आहे का, इतकं सिम्पली आपलं झालेलं आहे. आता हे समोरच्या टर्मला सॉल्व्ह करायचं. 5 प्लस 1 चा स्क्वेअर, 5 प्लस 1 6च आन्सर येणार, एवढं आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला काढायचं याचा स्क्वेअर, हा काढून टाकायचा. म्हणजे सरळ एक्स प्लस 1 आपण याचा स्क्वेअर काढून टाकल्यानंतर इकडल्या साईडला काही स्क्वेअर रूट येऊन जाईल. म्हणजे एक तर प्लस येईल किंवा मायनस येईल. सो सिम्पली एक्स प्लस 1 इक्वल टू प्लस √6 येईल, और एक्स प्लस 1 इक्वल टू मायनस √6 येईल. दोन्हीपैकी एक येऊन जाईल. मग आता उत्तर काय येईल, एक्स इज इक्वल टू √6 मायनस 1 और एक्स इज इक्वल टू मायनस √6 मायनस 1. अशा पद्धतीने आपलं उत्तर येणार. तर आपण ह्या दोन्ही एक्सच्या व्हॅल्यू मिळालेल्या. अशा प्रकारे याला सॉल्व्ह करता येते.